नाईट शिफ्ट यासाठी घेतली की दिवसा झाडांचं काम करता यावं, झाडांचे बिया गोळा करता यावं? आपण नेटिव्ह झाडं लावत नाही, आपली स्थानिक झाडं लावत नाही आहे. मग चिकित्सक वृत्ती म्हणून मला डोक्यात प्रश्न पडला की हे लोक का लावत नाही, कारण की त्याची उपलब्धता नाही आहे. आणि 2021मध्ये मी बालेवाडी स्टेडियमच्या बाहेरून एकदा प्रवास करत असताना जे लाईटचे खांब आहेत त्या प्रत्येक खांबावरती कावड्यानं घरटं केलेलं आहे. ते जेव्हा मी पाहिलं तेव्हा वाटलं की अरे हा इथे राहायला आलाय, याचा अर्थ झाडं नाही आहेत म्हणून तो लाईटच्या खांबावरती आलेला आहे. तर आपण जर काम करतोच आहे तर आपण एक संस्था सुरू करूया आणि संस्थेचं नाव हे खोपास ठेवूया. बीज संकलन मुद्दा असा आहे की आपण जर डोळसपणे आजूबाजूला पाहत राहिलो तर आपल्याला कुठं घनगर्द वनराईमध्ये जाण्याच्या ऐवजी आपल्या भोवतालमध्येच खूप सारी झाडं मिळू शकतात. ती मोफत मिळाली म्हणून कुठेतरी ठेवून दिली, लावलं नाही, अशा स्वरूपाचं चित्र बाहेर असताना तुम्ही लोक कशी निवडतात? झाडांचं पालकत्व घेणाऱ्या जबाबदार लोकांना आम्ही बिया मोफत देण्यासाठी तयार आहोत. नमस्कार. आपण आत्ता पुण्यातल्या एका अशा ठिकाणी आहे की भोवतालून सगळ्या इमारती आहेत हिंजवडीच्या मान गावामध्ये, आणि त्या मधोमध तुम्हाला एक हिरवा स्पेस दिसतो, हिरवा कोपरा दिसतो, ज्याच्यामध्ये इथे एक सुंदरशी रोपवाटिका फुलवलेली आहे. फुलवणारे मित्र आहेत आमचे योगेश. नमस्कार. आणि सोबतच आहेत सुहास कडू. नमस्कार. हे दोघंही खरं पाहता त्यांचं शिक्षण असेल, सुरुवातीचा प्रवास असेल, हा सगळा IT अगदी तांत्रिक स्वरूपात ज्याच्याकडे पाहिलं जातं तंत्र म्हणून त्या क्षेत्रात झालेलं आहे. तरी पण हे मित्र दोघे आपल्या ह्या पर्यावरणाच्या क्षेत्रात कसे वळले, त्यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी आज आपण इकडे आलेलो आहोत. पहिल्यांदा योगेश, तुम्ही सांगा की तुम्ही ह्या क्षेत्रात कसं वळलात, की एक IT म्हणजे दररोजचं रुटीन जॉब 8 तासाचा करायचा आणि आपलं वीकेंड कुठेतरी साजरा करायचे, हे सोडून मग हा व्याप कसा काय वाढवून घेतलात तुम्ही? त्याबद्दल थोडं. साधारण 2015 पासून मी काम करतोय, म्हणजे साधारण 10 वर्षांपासून मी जॉब या क्षेत्रामध्ये काम करतोय. तर पहिली 5-1 वर्ष माझी कधी कुठलं पर्यावरण किंवा निसर्ग या संदर्भात कधी कुठल्या गोष्टीबद्दल मी काम केलेलं नव्हतं. पण 2020मध्ये माझ्या वडिलांना कोरोनाची लागण झाली, आणि जेव्हा वडिलांना लागण झाली तेव्हा हॉस्पिटलायझेशन करण्यात आलं. एमर्जन्सी कंडिशनमध्ये त्यांना ऑक्सिजनचा सप्लाय लावण्यात आला. फॉर्च्युनेटली वडील माझे त्याच्यातून बचावले. घरातल्या बाकीच्या लोकांना देखील कोविडचं इन्फेक्शन झालं होतं, पण त्यांना ऑक्सिजनची गरज पडली नाही. आणि जेव्हा डिस्चार्ज झाला आणि मी सगळे मेडिकल बिल्स वगैरे जमा करत होतो तेव्हा लक्षात आले की अरे साधारण 15-1 हजार रुपये आपल्याला ऑक्सिजनचा खर्च आलेला आहे. आणि मी थोडासा विचार केला की अरे आपण वडिलांच्या मेडिकल ऑक्सिजनसाठी 15,000चा खर्च केला. आणि तेव्हा व्हॉट्सअपवरती मेसेज पण फार फिरत होते की नैसर्गिक ऑक्सिजनचं किती महत्त्व आहे, आपण झाडं लावत नाही. साधारणतः एक व्यक्ती दिवसाचा 2100 रुपयांचा ऑक्सिजन घेतो. मला कुठेतरी तो एक पॉईंट ट्रिगर झाला की आपण 2100 रुपयांचा ऑक्सिजन जर का मोफत घेत असू आणि मेडिकल ऑक्सिजनसाठी आपण 15,000 खर्च करतो आहे, आणि फॉर्च्युनेटली आपण याच्यातून सही सलामत सगळे कुटुंबातले लोक बाहेर पडलो आहे, तर वार्षिक 15,000 रुपये आपण ऑक्सिजनसाठी देऊयात, हा एक विचार तेव्हा डोक्यामध्ये आला. पण तिथून पुढे काय करायचं ही काही आयडिया नव्हती. मग पहिल्या वर्षी ते पैसे PM केअर फंडला दिले ऑक्सिजन जनरेशन किंवा त्यांच्या मदतीसाठी. मग पुढच्या वर्षी म्हटलं की अरे हे काही कंटिन्यू अशा पद्धतीत आपण नाही काम करू शकत. मग पहिल्या वर्षी काही लोकांना बिया दिल्या की तुम्ही याच्यापासून झाडं तयार करा, पण तो प्रोजेक्ट तेवढा सक्सेसफुल झाला नाही. मग पुढच्या वर्षी विचार केला की फक्त लोकांना बिया देण्यापेक्षा त्यांना रेडीमेड झाडं जर दिली आणि सांगितलं की तुम्ही यांची चांगली पद्धतीमध्ये काळजी घेत असाल तर आम्ही तुम्हाला झाडं देण्यासाठी कमी नाही पडणार. आणि त्याच्या पॅरलमध्ये सुहासदादांसारखे, तुम्ही बसवंतदादा यांच्यासारखे काही तज्ज्ञ मार्गदर्शक मिळत गेले. मराठीमधून काही, बॉटनीमधून काही जी मराठीची झाडांबद्दलची पुस्तकं होती ती वाचण्यात आली. मग तिथून देशी झाडं, बीज संकलन, त्याच्याबद्दलची माहिती, हे थोडा प्रवास चालू होत गेला. आणि साधारण आत्तापर्यंत आपण एक 4,000 ते 5,000 झाडं, देशी झाडं ही लोकांना पुण्यामध्ये मोफत दिलेली आहेत. पुण्यातल्या काही संस्था आहेत, भारतीय विद्यापीठसारखं एक नामांकित विद्यापीठ, त्यानंतर वोल्टासच्या कंपनीच्या CSRसाठी आपण प्लांटेशनसाठी झाडं दिली आहेत, इन्फोसिससाठी आपण झाडं दिलेली आहेत. जवळपासचे काही गणेश उत्सव मंडळं असतील तर त्यांनाही आपण झाडं मोफत दिली आहेत. आणि जास्तीत जास्त आपला प्रयत्न असा आहे, ज्या लोकांना पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आणि त्यांना तितकीशी माहिती नाही आहे, तर मी देखील त्यातला काही तज्ज्ञ नाही, पण जी झाडांमधली किंवा पर्यावरणामधली तज्ज्ञ लोक आहेत ती लोक आणि ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्या लोकांमध्ये एक ब्रिज तयार करून एक चांगल्या पद्धतीचं काम उभा करणं, हा आपला उद्देश आहे आता.
नाही, तज्ज्ञ नाही म्हणताय, पण मी 2 वर्षापूर्वी पहिल्यांदा जेव्हा इथं भेट दिली तेव्हाचा तुमचा झाडांबद्दलचा ज्ञान आणि आजचा बघितलं तर तुम्ही तो प्रवास बऱ्यापैकी पुढं नेलाय. म्हणजे सुरुवातीला तुम्ही अगदी झाडांच्या प्रेमाबद्दल सुरुवात केला असेल, पण आत्ता बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्या झाडांचं वाढणं कसं वाढतं, नावं त्याबद्दलचं, हॅबिटॅट त्यांचं, हे म्हणजे आता 2 वर्षाच्या प्रवासात बऱ्यापैकी पुढे आलात असं मला वाटते. आत्ता मला वाटतं की तुम्ही तुमच्या प्रवासाबद्दल पण सांगा. म्हणजे मी ज्या पद्धतीनं तुमच्याकडे बघतो की नाईट शिफ्ट यासाठी घेतली की दिवसा झाडांचं काम करता यावं, झाडांचे बिया गोळा करता यावं, पण हे असं वेळ कसं काय सुरू झालं? थोडंसं घरचं पण थोडंसं आहे, बॅकग्राऊंड आहे आणि सोशल कामाची आवड पहिल्यापासून होतीच. पहिले थोडे दिवस चाइल्ड एज्युकेशनमध्ये सुद्धा काम केलं होतं. एका छोट्याशा डोंगरावर प्लांटेशनचं काम सुरू केलं आणि तेव्हा जाणवलं की काही गोष्टी करताना, म्हणजे चांगल्या गोष्टी करताना आपल्या हातून काही निसर्गपूरक नसलेल्या गोष्टीसुद्धा होतात. मग त्यातली एक मोठी गोष्ट त्यावेळेस जाणवत होती 10 वर्षाआधी की आपण नेटिव्ह झाडं लावत नाही, आपली स्थानिक झाडं लावत नाही आहे. मग चिकस्त वृत्ती म्हणून मला डोक्यात प्रश्न पडला की हे लोक का लावत नाही, कारण की त्याची उपलब्धता नाही आहे. उपलब्धता का नाही आहे, कारण की त्याच्या बिया मिळत नाही. मी हे का केलं याच्या मागं उत्तर तुमच्या समोरच आहे की एक पर्टिक्युलर व्यक्ती काय आपलं हे बदलू शकत नाही, पण आपण योग्यसारखे जर असे लोक तयार करू शकलो प्रत्येक एका एरियामध्ये किंवा एका गावामध्ये किंवा एखाद्या कॉलनीमध्ये, तर हे स्प्रेड होईल. आणि लकीली याच्यासोबत जे आपण फोटो, आता आपण हा जो व्हिडिओ जो शूट करतो आहे त्याचा पर्पज हाच आहे की लोकांना स्थानिक झाडांची माहिती व्हावी, त्याचं महत्त्व कळावं. आणि ती प्रोसेस जी आहे ती फार काही कॉम्प्लिकेटेड रॉकेट सायन्स नाही आहे. इतकं सहज जर तो करू शकतो, मी करू शकतो किंवा हे करू शकता, तसं तुम्ही पण करू शकता. तर मग आता तुम्ही पण का करू शकत नाही, तुम्ही पण करू शकता ना. तर अशी लोक तयार व्हावी, त्याच्या अनुषंगाने सगळं माझं मग बीज संकलन, मग त्याचं सीड बँक आणि ते ऑल ओव्हर महाराष्ट्र त्या सीड डिस्ट्रीब्यूट करणे. आणि मग डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर मला प्रश्न पडला की अरे मी बियाचं दिल्या, मग माझं काम संपलं का? मग ते जर्मिनेट कसं होणार? आता सगळं जर्मिनेट करून बघितलं. अरे मग म्हटलं की याच्यात खूप काही आहे करण्यासारखं. आता मी योगेशला बिया दिल्या, पण आय शुड एबल टू गाईड हिम. मला तर सांगता आलं पाहिजे ना की हे कसं रुजवायचं, त्यात काही टूल्स अँड टेक्निक्स आहेत. हां, आणि ते पण असं सांगता आलं पाहिजे की सगळं सोपं झालं पाहिजे. असं वाटायला नको की ते गरम पाणीच पाहिजे, राखस पाहिजे आणि ॲमेझॉनवर तुम्ही गेला की काहीतरी शॉपिंग केलं मगच तुमचं काम सुरू होतं, असं न करता तुमच्या समोर मी बघता याच्यामध्ये हे काय आहे, इथे ही टोपली आहे. आता याला काही ॲमेझॉनवर जायची काही गरज नाही आहे. हे इथे एक भांडं आहे प्लॅस्टिकचं, आपण जे भंगारामध्ये फेकतो, त्याच्यामध्ये बघा कितीतरी शेकडो बेड्याची रोपं उगलेली आहे. तर साधं सिंपल करण्यात स्वतः मग जर्मिनेशन सुरू केलं. मग जर्मिनेशन सुरू केल्यानंतर मग काही प्रत्येक डोंगरावर त्यांना गरज वाटायला लागली की रोपं दरवर्षी आणावं लागतात. मग दरवर्षी पावसाळ्यात धावपळ त्यांची बघत होतो मी की इथनं काय भेटतं का, तिथनं काय भेटतं का, म्हणजे पैशाची जुळव, कारण की हे काय आपण लक्षाच्या भाकरी भागतोय, त्यामुळे प्रत्येक वेळेस ते येतं. आणि तेवढ्या स्पेसिस, म्हणजे आपण जसं म्हणतो की आपल्याकडे 5,000पेक्षा जास्त स्पेसिस आहे आणि आपण 50पर्यंत सुद्धा पोचत नाही आहे, तर लोकांना ह्या गोष्टी जाणीव झालेली आहे. तर आता काम असं आहे की ते आपल्याला 100, 150, 200पर्यंत कसं हळूहळू वाढवता येईल. मग म्हटलं की प्रत्येक डोंगरावर, प्रत्येक गावी एक नर्सरी सेटअप व्हायला काही हरकत नाही. त्याच्याशिवाय आणि मग ते काम नर्सरी सेटअपचं मी हातात पूर्ण काम घेतलं. आता ॲक्च्युली 3 ते 5 ठिकाणी ते काम सुरू झालेलं आहे. मग त्यात हळूहळू मग त्यात थोडंसं फुलपाखरांचं, थोडंफार पक्ष्यांचं, हे असं काम त्यात हळूहळू जुळत गेलं आणि त्याचं सुरू आहे. आता आपल्याला खोपा, इथे एक खोपा ठेवलेला दिसतो आणि हा एक खोपा दिसतो आपल्याला. हा खोपा नाव आणि हे तुमच्या सगळ्या एकूण झाडाबद्दलचं काम, मला ह्याच्याबद्दलचं थोडं उत्सुकता आहे की हे जाणून घ्यायला की हे कसं खोपाकडे वळतात तुम्ही. मी खोपा या शब्दाचा अर्थ आणि संस्थेला हे नाव देण्याचं कारण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी विस्ताराने सांगेन. मी जसं सांगितलं की 20 मध्ये एक रिअलायझेशन झालं, 2020 मध्ये रिअलायझेशन झालं की झाडं लावणं गरजेचं आहे किंवा ऑक्सिजनचं महत्त्व काय आहे वगैरे हे लक्षात आलं.
आणि मग तेव्हापासून प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन तो झाला. आणि 2021मध्ये मी बालेवाडी स्टेडियमच्या बाहेरून एकदा प्रवास करत असताना, आता देखील तुम्ही बालेवाडी स्टेडियमच्या बाहेरून कधी जात असाल तर एक गोष्ट बघू शकता, जे लाईटचे खांब आहेत त्या प्रत्येक खांबावरती कावड्यानं घरटं केलेलं आहे. अगदी तर ते जेव्हा मी पाहिलं तेव्हा वाटलं की अरे हा इथे राहायला आलाय, याचा अर्थ झाडं नाही आहेत म्हणून तो लाईटच्या खांबावरती आलेला आहे. आणि कावळा हा पक्षी असा आहे की तो अडॉप्ट इझिली करतो. जसे की बाकीचे पक्षी तेवढं लाईटच्या खांबावरती एवढं उन्हात घर बांधणं प्रेफर नाहीत करणार, पण त्याचा अधिवास उद्ध्वस्त झाला याचा अर्थ बाकीच्या पण पक्ष्यांचा अधिवास उद्ध्वस्त झालेला आहे. मग आपण फक्त ऑक्सिजनच्या सोबत झाडांचं हे पण जर का एक रूप बघितलं की जे पक्ष्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देण्यासाठी काम करतात, तर आपण जर काम करतोच आहे तर आपण एक संस्था सुरू करूया आणि संस्थेचं नाव हे खोपाच ठेवूया. कारण आपलं अल्टिमेट एम किंवा अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह हे खोपा पुनरुज्जीवित करून पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास रिस्टोर करणं हा आहे. तर तुम्ही इथं संस्थेच्या लोगोमध्ये पण जर बघाल ना, तर पचा आकार हा खूप सुगरणीच्या खोप्यासारखा घेतलेला आहे आणि त्याच्या फांदीवरती एक पक्षी बसलेला आहे. असं ते रूपक अर्थामध्ये पण आपण उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यासोबत आमचा एक मित्र आहे कीर्तिमान शिसोदे, तो त्रात्र फाउंडेशन नावाची संस्था चालवतो पुण्यामध्ये. तर त्याच्या ऑफिसच्या पाठीमागच्या झाडांची कत्तल झाल्यानंतर बरेच पक्षी विवळताना आक्रोश करताना त्यांना पाहिले आणि त्यांना एक विचार केला की आपण पक्ष्यांसाठी जर का रेडीमेड शेल्टर तयार करू शकलो तर आपण तो एक प्रकार करूया म्हणून. आणि आज आपल्याकडे JM रोडला साधारण 5,000च्या संख्येमध्ये असे बर्ड शेल्टर हे ऑलरेडी इन्स्टॉल आहेत. छत्रपती संभाजी महाराज उद्यान जे आहे ना, त्याच्यासमोर पुणे महानगरपालिका आणि त्रात्र फाउंडेशन या दोन्हीच्या सहयोगाने अशा पद्धतीचे 5,000 खोपे तिथं लावलेले आहेत आणि अजून देखील पुण्यामध्ये बऱ्याच रोडवरती हे काम चालू होतं आहे. आता हे एक डिझाईन झालं जे वेस्ट प्लायवूडपासून तयार केलेलं आहे. कारण लोकांना असं वाटू शकतं की अरे तुम्ही नैसर्गिक अधिवास म्हणताय, पण तुम्ही हे प्लायवूडचं रेडीमेड घर पक्ष्यांना देऊन त्यांना वेगळ्या सवयी लावताय का काय. पण नैसर्गिक अधिवासामध्ये जेव्हा पक्षी घर बांधतो तर त्याला मिळणाऱ्या गवताच्या काड्या असतील किंवा छोटे गवताचे तंतू असतील हे नैसर्गिक अधिवासामध्ये मिळू शकतात. पण JM रोड सारख्या ठिकाणी पक्षी जर राहत असतील तर त्यांना त्याच्यासाठी लागणारं रॉ मटेरियल मिळणार नाही आहे. तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं जर का एखादं आपण सोल्युशन देत असू ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबत हे देखील एक डिझाईन आहे, त्याबद्दल सुहास दादा व्यवस्थित सांगू शकतील. हे पण वेस्ट मटेरियल आहे. जे असतात ना हे रोल, ते रोल जी फ्लेक्स प्रिंटिंगचे जे असतात ना, तर ती फेकून देतात ती रोल मी हे गोळा करून आपल्या घरचं जे साधं पुष्ट असतं ते लावून हा आकार तयार केलेला आहे आपण. आणि याच्यात आपले हाऊस पॅरो जे आहे चिमणी आणि त्या आकाराचे बऱ्याच पक्ष्यांचं मी प्रात्यक्षिक माझ्या घरी केलेलं आहे आणि रिझल्ट चांगला आला. तर आता मग मी रात्री झोप आली की मग थोडंफार आपलं हे ठाकटूक काम सुरू ठेवतो. तर आता इथे आपल्याकडे ही जागा जर बघितली तर सरांनी सांगितलंच की मागे IT कंपन्या आणि त्याच्या बाजूचं सगळं ते कृत्रिम विश्व आणि इथे थोडंफार शेतीचा भाग आहे आणि आता झाडं तर राहत नाही आहे. तर मला वाटलं की हे इथे योग्य ठिकाण आहे म्हणून मी योगेशकडं हे 2 खोपे दिलेले आहे ते लावण्याकरता. एक दुसरं सांगायचं होतं की जसं याने सांगितलं की यांना ते झाडाची जाणीव का झालेली आहे, खोपा का लावावं वगैरे. तर बरेच लोक देशी विदेशी झाडांबद्दल हेच झाड का, मग या झाडाचं सुद्धा थोडंसं त्यात हे करायचा प्रयत्न करतात की नाही मग निलगिरी झाडासुद्धा खोपे करतातच किंवा एखादं विदेशी झाड त्याच्यावर खोपे करतातच. तर सांगितल्याप्रमाणे मी त्यांना हाच मुद्दा सांगितला होता की खंब्यासुद्धा खोपे करतातच. तर याचा अर्थ असं नाही आहे की तुम्ही खंबे लावणं सुरू करावे. बरोबर. म्हणजे बरं ठीक आहे, तुम्ही 1-2 लावलंही तर हरकत नाही आहे, पण आपल्याकडे एवढं मोठं वैभव आहे. जसं आपल्याकडे इतकी सगळी संस्कृती आपल्याकडे आहे, आपल्याकडे संगीत आहे, आपलं खाद्य संस्कृती आहे, आपलं पोशाख संस्कृती आहे, तो आपला ठेवा आपण मानतो. आपल्या राजांचा एक ठेवा आपल्याकडे आहे, सगळं तो मानतो. मग हा सुद्धा आपला ठेवाच आहे ना. तो जगामध्ये कोणाकडे नाही आहे, तो आपल्याकडे हा ठेवा आहे. मग ते आपण का जपा नाही. 5,000 व्हरायटीज आपण जे आपल्याकडे आहे त्यातल्या आपण 500 पर्यंत तरी पोचायचा प्रयत्न करावा ना. आणि काय विदेशीचा थोडंसं आपण अवॉइड करावं, त्याच्याबद्दल हा एक मुद्दा सांगितला. आज पाहिलं तर खूप डायव्हर्सिटी वाढलेली आहे. म्हणजे हा प्रवास तुमचा थोडा सांगा की कसं कुठून बिया गोळा करता किंवा कुठली बिया गोळा केलीत आणि आता किती रोपं आहेत. म्हणजे आता कदाचित तुम्हाला सगळी आली ध्यानात कुठली आहेत ती. माझा बीज संकलनाचा जो प्रवास आहे तो साधारण 2023 मध्ये चालू झाला, 22-23 मध्ये.
तेव्हा एक साधारण 8-10 प्रकारची झाडं जी आपल्याला ओळखता येतात तेवढ्याच बिया मला माहीत होत्या. आता या व्हिडिओमध्ये आमचे आणखीन एक मित्र असायला होते, लालासाहेब माने, पण ते काही अडचणीमुळे येऊ शकले नाहीत. पण लालासाहेब माने आणि सुहासदादा या दोघांच्या सोबत मी बीज संकलन शिकणं आणि चालू केलं. तेव्हा अगदी माझ्याकडे सुरुवातीच्या काळामध्ये फक्त कडुनिंब, चिंच, त्यानंतर आपटा, जी माझ्या गावाकडच्या शेतामध्ये बांधावरती झाडं होती तेवढ्या एक 8-10 प्रकारच्या बिया मी त्यावर्षी जमा केल्या होत्या. आणि जेव्हा पुण्यामध्ये सह्याद्रीच्या परिसरात तामिणी घाटामध्ये असू द्या किंवा पाणीशेतच्या कॅचमेंट एरियामध्ये असू द्या, तर तिकडे जेव्हा मी फिरायला चालू केलं आणि बीज संकलन चालू केलं तर तेव्हा लक्षात आलं की खूप नेटिव्ह व्हरायटीज आपल्याकडे जास्त आहेत. जसं सुहासदादांनी सांगितलं की आपल्याकडे अक्षरशः 5,000पर्यंतच्या व्हरायटीज आहेत, पण आपण फार लिमिट करून ठेवतो स्वतःला. तर त्याच्याप्रमाणे त्यापैकीच काही बिया आता सध्या मी इथे ठेवलेल्या देखील आहेत, जे आपण बघू शकतो. तर हा पळस आहे. साधारणतः कलेक्शन करत असताना आपण जवळपासच्या एरियामधलीच झाडं जास्तीत जास्त जेव्हा आम्ही फिरतो तेव्हा ते स्पॉट करण्याचा प्रयत्न करतो. आणि जर का कधी कोणाकडे काही जास्त बिया राहिल्या असतील, तर माझ्याकडे यावर्षी पांगाऱ्याच्या जास्त बिया होत्या, तर मी पांगारा जेवढे संपर्काचे लोक आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही पांगाऱ्याच्या बिया तेवढ्या जास्त जमा करू नका, पण मी तुम्हाला पांगारा देईन, तुमच्याकडे काही बिया असतील तर त्या माझ्याकडे द्या. अगदी. तर अशा पद्धतीमध्ये आपण बियांचं एक्सचेंज देखील करतो. तर हे बघा, हा पळस आपण पाहू शकतो. थोडं हाताला रिफ्लेक्शन, हां, प्लास्टिकमध्ये ती व्यवस्थित रिफ्लेक्शन येतं त्याच्यामध्ये. हा रिठा आहे, हा गजगा म्हणजे सागरगोटा, हे पळस. पळसाचे बिया पक्षी तर खातातच आणि माणसाला सुद्धा खाण्यायोग्य आहे. प्रमाण आपण सांगू शकत नाही सध्या, पण खाण्यायोग्य आहे. हे हा पळस जो आहे तो आपल्या नर्सरीपासून अगदी एक 500 मीटर अंतरावरती नदी आहे, मुळा नदी. त्या मुळा नदीच्या पात्रामध्ये बरीच पळसाची झाडं मला स्पॉट झाली आतापर्यंत. हा तिथून गोळा केलेला आहे. हा गजगा देखील माणगावाच्या इथे ओढ्याच्या जवळ एक झाड आहे, हा तिथून जमा केलेला आहे. नंतर आपण ज्या झाडाखाली बसलोय छोटंसं का होईना, त्या झाडाचं महाराष्ट्राचं राज्यपुष्प तामण. तर हे तामणचे फळं आणि ही त्याच्या आतमध्ये असलेली या त्याच्या छोट्या छोट्या बिया. हा तामण हिंजवडीच्याच परिसरामध्ये रस्त्याच्या दुभाजकावरती काही झाडं लावलेली आहेत, तिथून हा संकलित केलेला. पण बीज संकलन मुद्दा असा आहे की आपण जर डोळसपणे आजूबाजूला पाहत राहिलो तर आपल्याला कुठं घनगर्द वनराईमध्ये जाण्याच्या ऐवजी आपल्या भोवतालमध्येच खूप सारी झाडं मिळू शकतात. फक्त त्या झाडांची ओळख असणं ही गरजेची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे हा करंज जो आहे हा हिंजवडीमध्येच रोडच्या कडेने जे MIDCने जुनं प्लांटेशन केलेलं आहे, हे त्याच्यापैकी आपण जमा केलेल्या बिया आहेत. कसं निवडता तुम्ही लोकांना, की म्हणजे आजकाल मोफत वाटप बऱ्याच गोष्टी चालल्यात. आता मी आता अनेक योजनेअंतर्गत लोकांनी झाडं घेतली, अशी ती मोफत मिळाली म्हणून कुठेतरी ठेवून दिली, लावलं नाही. अशा स्वरूपाचं चित्र बाहेर असताना तुम्ही लोक कशी निवडता आणि ते कसं इन्शुअर करता की ते झाड लावलं जगलं जाईल किंवा वाढलं जाईल? साधारणतः जेव्हा माझ्याकडे किंवा सुहासदादांकडे बिया रेडी असतात एक सीड कलेक्शन पिरियडच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये, तेव्हा मी फेसबुक आणि काही व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत त्याच्यावरती मेसेज पाठवतो की झाडांचं पालकत्व घेणाऱ्या जबाबदार लोकांना आम्ही बिया मोफत देण्यासाठी तयार आहोत, पण तुम्हाला बिया दिल्यानंतर तुम्ही त्या बियांची लागवड केलेले फोटो आणि वर्षभरानंतर त्याचे तयार झालेल्या रोपांचे फोटो पाठवणं हे आवश्यक आहे. जर का समजा एखाद्या व्यक्तीला आपण बिया दिल्या आणि त्याच्या त्या पद्धतीमध्ये आपल्याला अपडेट्स नाहीत आल्या, तर आपण पुढच्या वर्षी त्या व्यक्तीला बिया देणं हे शक्यतो प्रेफर नाही करत. तर याच्यात थोडंसं ॲड करतो थोडंसं मी. आता सहसा काय होतं ना, आपण जेव्हा याच्याकरताच आपण हा व्हिडिओ करतो आहे तयार, आणि आपण जे फोटोज करत असतो आणि पोस्ट तयार करत असतो, त्यामध्ये झाडांची माहिती जर महत्त्व टाकायचा प्रयत्न करतो, त्याच्यानंतर त्या माणसाला समाजाच्या माणसाला कळतं की मला हे झाड आवडलं आहे किंवा याचं महत्त्व कळलेलं आहे, मग त्याची तो डिमांड करतो. सहसा काय होतं की तू सगळ्या बिया मागत नाही, त्यामुळे ज्या माणसाला एखाद्या ज्या बिया लागत असेल तर तो याचा अर्थ आहे की तू त्या काळजीने त्याचं लावणार. आणि दुसरं काय होतं की आता जसं मला योगेशकडे जागा आहे किंवा योगेशला माहिती आहे की तुमच्याकडे जागा आहे, तुमची व्यवस्था आहे, काहीतरी पास अनुभव आहे,
तर मग तेव्हा बिया देताना जर ते जर्मिनेशनला थोडंसं हार्ड असेल तर त्या थोड्याशा कमी द्यायच्या किंवा टाळायचं. किंवा देताना मग आमचे डॉक्युमेंट पण तयार आहे, त्यात गाईडलाईन्स थोडासा पासन करायच्या जर्मिनेशनच्या, पण 99% त्याचा उत्साह टिकून ठेवायचा प्रयत्न केला जातो. कारण की प्रत्येकाची सुरुवात ही सक्सेसने होईल अशी हे नाही आहे, त्यामुळे आपण तो प्रयत्न करतो. पण असं वाटलं की त्यांनी जमिनीत बिया टाकल्याच नाही, असं नको व्हायला. जसं याने सांगितलं आता की त्याचा जर आपल्याला पुढे काही माहिती मिळालीच नाही, पण तसं नको व्हायला की ती जमिनीत जाऊ द्यावा. आता आपलं जे कलेक्शन यांनी सांगितलं की शहराच्या आजूला होतं वगैरे, त्याचं त्याला काही पुढे भविष्य नाही आहे त्या बियांचं, आणि आपण काय 10% किंवा 20% बिया घेऊ शकतो किंवा घेतो. त्याच्यापेक्षा बेटर आपण त्याला जर भविष्य देऊ शकत असेल तर आपण नक्कीच करावं. आणि काय होतं की आता हे बघा तुम्ही, हे बेड्याचे इथं दाखव थोडंसं, ती कोळी जी उगलेली आहे किती सुंदर असतात बघा बरं. ते माझं लक्ष त्याच्याकडे जात आहे राहून राहून, ते बघत राहावं वाटतं. ज्याला त्याचा एकदा त्याला स्वाद मिळाला तो त्याच्या प्रेमात पडतो, त्याला पुन्हा पुन्हा नवीन नवीन प्रयोग करावा वाटतं, नवीन नवीन बिया रुजवावं वाटतं, त्यात त्याला आनंद मिळत राहतो. मग ते हळूहळू स्प्रेड होत राहतं. पण याच्यामध्ये आपण मग थोडंसं आपलं प्लॅनिंग असं राहतं की सिलेक्शन करायचं, कोणाला किती द्यायच्या, प्रमाण कसं द्यायचं आणि गाईडलाईन द्यायचं. पण त्याचा उत्साह टिकून राहिला पाहिजे याचा आपण प्रयत्न करतो बिया देताना वगैरे. आपल्याकडे नर्सरीमध्ये काही लोक जेव्हा भेटीसाठी येतात तेव्हा आपण झाडाबद्दलची माहिती वगैरे त्यांना देतो. पण जर का समजा त्यासोबतच आपण दृश्य स्वरूपातले काही फोटो दाखवले तर त्याचा परिणाम चांगल्या पद्धतीमध्ये होतो. तर मी काही फोटोचं एक अल्बम तयार केलेला आहे. हे गेल्या वर्षी वितरणाचा पहिला दिवस होता जेव्हा इन्फोसिस फाउंडेशनची काही लोकं आपल्याकडे आली होती. तर तेव्हा हा एक योगायोगाने त्या लोकांनीच काढलेला फोटो मी इथे दाखवलेला आहे. इथं वेगवेगळ्या व्हरायटीची रोपं अगदी गच्च भरलेली आहेत. जिथे आपण आत्ता ही व्हिडिओ शूट करतो आहे तिथे देखील हे सगळं भरलेलं आहे. तर हे तेच झाड आहे ज्याखाली आपण बसलेले आहोत. तर हा पूर्ण एरिया जो आहे तो पूर्ण झाडाने भरलेला, आणि हे अगदी या महिन्यातलं जूनमधलं चित्र. ही आणि याच्या पाठीमागची ही सगळी झाडं आपण वितरित केली आहेत योग्य लोकांकडे, जी त्यांची व्यवस्थित काळजी घेण्याची यंत्रणा हातामध्ये ठेवून आहेत. तर या पद्धतीमध्ये काही मी फोटोज डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर माझ्याकडे काही एक मी यावर्षी गौरी गणपतीमध्ये देखील घरच्या गौरींच्या पुढे 40 देशी झाडांची रोपं ठेवली होती. प्रत्येक रोपावरती त्याचं नाव लिहिलं होतं. आणि ज्यांच्या सोसायटीमध्ये लोक घरी गौरींच्या दर्शनासाठी वगैरे येत होते त्यांना लोकांना सांगत होतं की आम्ही हे देशी झाडांचं काम करतोय. तर बऱ्याच लोकांना असं विशेष वाटलं की एवढ्या पद्धतीची देशी झाडं आपल्याकडे स्वतःकडे तयार होतात. याच्या झाडांबद्दलची माहिती पण त्या योगे मला लोकांना द्यायला जमली. तर हा एक मी यावर्षी प्रयोग केलेला. आणि पुढे असे मग काही बीज संकलनाचे फोटो आहेत. सह्याद्रीमधले काही महावृक्ष आहेत. आता हे तामिळीमधले काही महावृक्षांचे फोटो आहेत. भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी एका कार्यक्रमानिमित्त आम्ही अजन वृक्षाची एक लागवड केली होती. त्यासाठी मोरे सर आहेत, एकनाथ महाराजांचे वंशज आहेत, मंदार फणसे सर IBNचे आहेत. हे तामिळीमधले काही मोठी वृक्षराजी आहे, त्याच्यामधले काही फोटोज याच्यामध्ये ठेवले आहेत. हे आपण बीज संकलन केल्याच्या नंतर ज्या लोकांना बिया पाठवल्या त्या बिया पाठवण्याच्या पूर्वीचा हा फोटो आपण घेतलेला. त्याचसोबत पुढे आणखीन हे संकलित केलेल्या बियांचा एक फोटो तो आहे. आमचे लातूरचे मित्र शिवशंकर चापुले त्यांनी खूप चांगल्या पद्धतीच्या फोटोचं कलेक्शन करून हा एक फोटो आमच्याकडे पाठवला होता. हा देखील मी ठेवला व्हरायटी दाखवण्यासाठी. आम्ही गावामध्ये, माझं मूळ गाव जे आहे धाराशिव जिल्ह्यामधलं भूम, तिथल्या एका जिल्हा परिषद शाळेमध्ये देखील हा उपक्रम केला होता. तर तेव्हा विद्यार्थ्यांना हे झाडं देतानाचे काही फोटो आहेत. प्लस त्यासोबत आपल्या नर्सरीच्या आजूबाजूच्या डोंगरांवरती जेव्हा वृक्षाचं आपण लागवड करत होतो त्यावेळेचे काही फोटोज आहेत. हा पुढचा एक फोटो आहे ज्याच्यावरती तुम्ही बघू शकता की मुनिया हा पक्षी बाजरीच्या कणसावरती बसलेला आहे. तर हा प्रयोग आपल्या नर्सरीवरती आपण केलेला. योगायोगाने ते फोटो लवकर आले म्हणून हेही आत्ताच मी सांगून देतो. सुहासदादांनी एके दिवशी नर्सरी व्हिजिट केली आणि इथे रिकामी जागा पाहिली पाठीमागच्या बाजूला. तर इथे त्या सुहासदादांनी सांगितलं की या रिकाम्या जागेमध्ये आपण अशीच ठेवण्यापेक्षा ज्वारी आणि बाजरी टाकूया म्हणून. तर साधारण हे जून जुलैमध्ये बाजरी अशीच टाकली होती आणि त्याला नंतर पेरणी नाही म्हणू शकत, फक्त बिया उधळल्या होत्या त्याच्या. आणि साधारणतः एक 3 ते 4 महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीमध्ये त्याला बाजरीच्या कणसांनी घेरलं आणि त्याच्यावरती रोज सकाळी पक्षी मेजवानीसाठी येत होते. हे त्यावेळेचे सुहासदादांनीच काढलेले काही फोटोज आहेत.
तर हे काही प्रातिनिधिक आहेत, यापैकी आणखीन खूप जास्त फोटो होते. सुंदर. हा फुलपाखरू देखील त्याच दिवशी आम्हाला दिसला होता. साने मॅडम यांच्यासोबत माझी मागे एक भेट झाली होती, ती एक आठवण म्हणून मी तोही फोटो यामध्ये ठेवला. आणि जसं मी सांगितलं की अगदी माझं पहिलं वर्ष जे होतं बिया देण्याचं, तर हा पहिल्या वर्षीचा फोटो आहे. हा वास्तविक पुढे घ्यायला हवा होता, पण माझं सिक्वेन्समध्ये ते थोडं करताना गडबड झाली. आणि हे सह्याद्रीमधून सीड कलेक्शन करून येत असतानाचा गाडीमध्ये काढलेला फोटो. तर असे काही फोटोज याच्यामध्ये आहेत. दुसरी एक फाईल आहे, त्याच्यामध्ये देखील काही फोटोज आहेत. सुहासदादा आणि शिवशंकर चापोले दादा आणि मिलिंद गिरधारी सर यांनी त्यांच्या इतक्या वर्षाच्या अभ्यासाअंती काही गोष्टींची एक यादी तयार केलेली आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की मधमाशांसाठी आवश्यक असणारी झाडांची एक यादी तयार केलेली आहे. आणि याच्यामधल्या प्रत्येक झाडाचं नाव हे हेक्झागोनल सेलमध्ये, जे मधमाशांच्या पोळ्यांचा आकार असतो त्या पद्धतीतच याची मांडणी केली आहे, जे की आकर्षक वाटतं. इथे पक्ष्यांसाठी सर्वोत्कृष्ट झाडं जी फळ देण्यासाठी आणि त्यांना फूड प्लाझा म्हणून ओळखलं जाऊ शकतं पक्ष्यांसाठी, ही त्याची यादी आहे. बरोबर. त्याचसोबत शिवशंकरदादा आणि सुहासदादा यांनी बियांचं जर्मिनेशन कसं करावं त्याच्यासाठी एक 1 पेजर खूप चांगली नोट दिलेली आहे. ही देखील खूप महत्त्वाची माहिती आहे. पुस्तकाची पण गोष्ट थोडी सांगा ना, की हा. तुम्ही पुस्तकांसोबत सुद्धा पुस्तक वाचणाऱ्यांना बिया पाठवता. हो, बरोबर. ती कशी कल्पना सुचली? छान idea काय आहे. केलं ते? वास्तविक सुमेध हा महामाया निळावंती या पुस्तकाचा लेखक. गेल्या वर्षी मला साधारण ऑगस्टमध्ये माझ्या काही फेसबुक पोस्ट पाहून फेसबुकवरच्या काही मित्रांनी सुमेघपर्यंत माझा नंबर पोहोचवला. आणि त्याला सुमेघची अशी आयडिया होती की अरे आपण झाडाच्या प्रतीसोबत देशी झाडांच्या बिया द्याव्यात, जेणेकरून लोकांपर्यंत थोडं त्या गोष्टींमधून पण आपण एक वेगळा इम्पॅक्ट क्रिएट करू शकतो. सुमेध अशा बिया देणाऱ्या लोकांच्या शोधामध्ये होता आणि सुदैवाने फेसबुकवरून 3 ते 4 लोकांनी माझं नाव त्याला रेकमेंड केलं, नंबर शेअर केला. आणि मला सुमेधचा फोन आला की असं मी एक प्रोजेक्ट करण्याच्या तयारीत आहे, तर मला तुम्ही बिया देऊ शकता का आणि त्याचे काही चार्जेस असतील. नाही म्हटलं दादा, आम्ही अनोळखी लोकांना बिया देतोय आणि तुम्ही लेखक मंडळीसुद्धा या गोष्टीमध्ये जर का येण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला देखील आमच्याकडनं शक्य तेवढं सहकार्य केलं जाईल. तर म्हटलं आपण बियांचे पैसे कधी घेतच नाही, फक्त वितरणासाठी काय करता येईल. ते म्हटलं आपण जेव्हा पुस्तकं जेव्हा देणार आहोत त्यातच बियांचं एक छोटं पाकिट देणार, त्यासोबत एक 1 पेजर नोट देणार, ज्यामध्ये पूर्ण त्या झाडाची माहिती, त्याच्या जर्मिनेशनची प्रोसेस आणि त्याला आपण पुढे पर्यावरणीय दृष्टीने वाढवण्याचे काय फायदे, तर हे आपण द्यायला सुरुवात केली. तर यापैकी अगदी पहिल्या स्लॉटमध्ये आपण काळा पळस म्हणजे तिवसच्या बिया दिल्या होत्या आणि एका वाचकाने आपल्याला त्या 1 पेजर फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये हा फोटो पाठवला होता. आणि सांगायला या गोष्टीचं फार समाधान आहे. आणि निळावंती पुस्तकासोबत सुरुवात केली ना तुम्ही, बरोबर. म्हणजे निसर्गाची भाषा जिला समजत होती तिच्यासोबतच आपण हा प्रयोग करतो. तर आपण आतापर्यंत काळा पळस, त्यानंतर नाना आणि आता आपण महाराष्ट्राचं राज्यपुष्प तामन, या 3 बिया आता आपण तामनला कंटिन्यू करतो, कारण फक्त एकाच बियांचं बंबार्डमेंट लोकांवरती नको, तर आपण एक ठराविक काळाच्या नंतर लोकांना त्याच्याबद्दलच्या वेगळ्या बिया पण देतो. तर हा एक आपण 1 पेजर पाठवतो प्रत्येक पुस्तकासोबत. हे पुढचे काही या फोटोबद्दल मला विशेष सांगायला आवडेल. हा आत्तापर्यंत आपल्या नर्सरीवरती आलेला सगळ्यात छोटा वृक्षपालक आहे. अच्छा. गेल्या वर्षी हा मुलगा आपल्याच बाजूला राहतो, तो म्हटला की काका मला एक माझ्या वाढदिवसानिमित्त झाड लावायचं आहे, तर किती रुपये होतात सांगा, मी तेवढे पैसे घेऊन वडिलांकडनं घेऊन येतो म्हणून. तर मला ही गोष्ट फार आनंदाची वाटली की एक छोटा मुलगा स्वतःच्या वाढदिवसाला दिवशी एक झाड लावण्याचा विचार करतो. तर मी हा फोटो आवर्जून ठेवला. हा आत्तापर्यंत आपल्याकडचा सर्वात लहान वृक्षपालक आहे. नंतर पुन्हा असे काही फोटोज आहेत. महावील गारंबीचा एक थोडा वेगळ्या आकारातल्या शेंगा मला भेटल्या होत्या. हे तामिळीच्या प्लस व्हॅलीमधलं एक झाड आहे. योगायोगाने त्याची रचना अशी झालेली आहे की एका माणसाच्या चेहऱ्यासारखं त्याला 2 डोळे, नाक आणि तोंड वगैरे असं सगळं दिसतंय. हे काही सातविणीची मोठी झाडं आहेत, काही प्लस व्हॅलीमधली आहेत, काही तामिळीमधली आहेत. त्या दरम्यानच सीड कलेक्शन करतानाचे काही फोटो देखील यामध्ये आहेत. मी इथे पुढचे काही दाखवतो. हे पानशेतच्या एरियामधली खूप सुंदर फुलोरा असलेली काही झाडं होती, त्याचेही फोटो मी यामध्ये घेतले आहेत. पक्ष्यांचं अँट हिल नावाचं घर असतं ते, आणि दुसरं हे झाडांवरती वाळलेल्या पानांपासून तयार केलेलं जाणारं झाड, हा पॅगोडा. तर हे दोन्हीही पॅटर्न मला पहिल्यांदा बघायला मिळाले. तर मी फोटो स्वरूपामध्ये ठेवतो, कारण लोकांना ते दाखवणं सोपं जातं, कारण मोबाईलपेक्षा असं हार्ड कॉपी असेल तर ते अपिलिंग आहे. चांदड्याच्या पानावरती हे रानबिबा आणि गुंज याचे पण काही फोटो मी घेतले होते.
मी घरामध्ये काही माझ्या गॅलरीमध्ये जर्मिनेशनचे प्रयोग करतो. हा त्यावेळेचा फोटो आहे. हे अजान वृक्षाची 3 रोपं मला मिळाली होती. हे त्याचा फोटो आहे. त्याच्या पुढे आणखीन काही आहेत फोटो. जसं की हा शिकेकाईच्या फुलांचा फोटो आहे. हे मराठवाड्यामध्ये निवडुंगाचं एक बन होतं. हा त्याचा मी फोटो घेतलेला. सीड कलेक्शनसाठी काही वेळेला फिरत असताना असे आपल्याला बेंचमार्क्स पण दिसतात जिथे बिबट्यानं त्यांची स्कॅट डेफिकेट केलेली असते. त्यांची टेरिटरी चालू होती आहे याच्यासाठी. मग हे त्यावेळेचे काही फोटो आहेत. हे तुम्ही बघू शकता. हेडफोनची केस इथं ठेवलेली आहे जेणेकरून याच्या साईजचं कॅलिब्रेशन होऊ शकतं. डायरेक्ट असं फोटो बघितल्यानंतर आपल्याला साईज लक्षात येत नाही. त्यामुळे असं काहीतरी 1 रुपयाचं नाणं किंवा रेग्युलर साईजची वस्तू सोबत फोटो काढला तर आपल्याला त्याची साईज लक्षात येते. हा बिबट्याचा पंजा आहे. आणि हा एक फोटो मला जेव्हा आम्ही तामिळमध्ये सीड कलेक्शनसाठी गेलो होतो तेव्हा हा बांबू पीट वायपर रोड क्रॉस करत असताना स्मॅश झालेला दिसला होता. तर आपण फक्त निसर्ग पर्यावरण याच्यासाठी वृक्ष लागवड आणि यासोबतच जेव्हा आपण कधी रस्त्यानं प्रवास करत असतो तर अशा पद्धतीची घटना आपल्याकडनं होऊ नये यासाठी देखील काळजी घेऊ शकतो. तर हा देखील फोटो मी त्यासाठी ठेवला. कारण कन्क्लुसिव्ह रिमार्क म्हणून आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा एखादी गोष्ट अशी पण लक्षात यायला हवी की जी चुकीची होती आहे की तेवढ्या योग्य पद्धतीत नाही आहे. ते असे काही फोटोज ठेवलेले आहेत जे लोकांना सांगण्यासाठी आणि कोरिलेट करण्यासाठी सोपे होतात. आता सध्या तुमच्याकडे असलेली झाडांबद्दल थोडं सांगा. कुठली कुठली झाडं आहेत इथे? काही तुम्ही पण सांगा की. तर थोडंसं आता हे बिया तर झालं. आता थोडं जर्मिनेशन कसं करायचं वगैरे त्याच्यात थोडंसं बोलूया. तर बिया मिळवणं तर एक थोडीशी अवघड आणि थोडीशी किचकट म्हणता येईल. लेंदी प्रोसेस थोडी आहे. पण जसं त्याने सांगितलं योगेशने की तुम्ही बघत राहिला तर तुम्हाला हळूहळू त्याचा उलगडा होत राहतो आणि मिळत राहतो. आणि एक वेळ अशी येते की आपण जमिनीकडे कमी बघतो आणि वरच्या बाजूला जास्त बघतो. तशी ते सवय लागतं आणि आपल्याला आपल्या परिसरात काय आहे काय नाही आहे सगळं कळायला लागतं. आणि आपले प्रश्न सुटत राहतात. आणि माझं एक नेहमी वाक्य असतं की मनसंवर्धन हे जास्त गरजेचं आहे. निसर्ग संवर्धन गरजेचं आहेच पण निसर्गाच्या पुढे आपण काही नाही आहोत. निसर्ग पहिले पण होता आणि पुढे पण असणार आहे. आपलं मन संवर्धन होणं गरजेचं आहे. त्यावेळी जर तुमचं लक्ष अशा गोष्टीमध्ये जर गुंतून राहिलं तर याच्याशी चांगलं माध्यम नसावं झाडाच्या किंवा झाडाकडे बघणं किंवा बियांकडे बघणं फुलाकडे बघणं. तर आता बिया मिळवणं तर एक प्रोसेस आहे पण त्या बियांचं संकलन एक आहे अवघड आहे. पण आता जर एवढ्या अवघड परिस्थितीतून एवढ्या लांब लांब जाऊन आपण बिया गोळा करतो आहे आणि त्यातून आपल्याला कळतं आहे की झाडाचं महत्त्व काय आहे. की जर मला एखादी झाडाच्या बिया मिळवण्याकरता जर मला 100 किलोमीटर 50 किलोमीटर जावं लागतं ही वेळ का आलेली आहे. पण एवढं सगळं कळल्यानंतर जर आपण बिया गोळा केल्या तर त्याच्या योग्य प्रकारे योग्य प्रमाणात त्या बिया रुजल्या पण पाहिजे. तसं आता योगेशने सांगितलं की तो जंगलात बऱ्याच प्रकारे फिरला. त्याने बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व केल्या. त्यात तुम्ही जर बघितलं ते विष्टेचा फोटो होता त्याच्या बाजूला कितीतरी पानं होती वाढलेली. सो ते वर्क करतं जर्मिनेशन करता. म्हणजे पाण्यामध्ये तिथे हे सगळं जे मॉस तयार होतं किंवा थोडंसं दमटपणा जो तयार होतो मग इथे बिया रुजतात ना. इथे तर काही ॲसिडिक प्रोसेस किंवा गरम करा थंड करा असं काही तिथे नाही आहे ना. मग आपण निसर्गाकडून शिकायचं. तेच प्रोसेस आपण इथे तुम्ही जर ही टोपली बघितली किंवा ती टोपली बघितली आता याच्यात सोनचाफा उगलेला आहे. त्याच्यात आपटासारखं झाड उगलेलं आहे आणि चांगल्या प्रमाणात उगलेला आहे आपटा तो. बरोबर. मग हे जर उगू शकतं योग्य जर उगू शकतो तर आपण जंगलाकडे बघायचं. योगेशने जे जंगलाकडे बघितलेलं आहे तेच आपण इथे वापरतो. ही टोपली आहे जी आपण फेकलेली कुठे रस्त्याला काय मिळतं किंवा घरी तुमच्या असेल याच्यात पालापाचोळा टाकायचा माती मिक्स थोडंसं हे करायचं आणि सेम या प्रकारचं वातावरण तयार करायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्या बिया टाकायच्या. म्हणजे हा तत्व खूप महत्वाचा आहे. म्हणजे अनेकदा पुस्तकांमधून शिकण्यापेक्षा निसर्गाकडे पहा. निसर्ग शिकवतो. निसर्गात जसे उगवून येतात बिया तसं आपल्याला आपल्या घरी काही करता येईल काय हा तत्व म्हणजे. आणि हे समोर बघा किती उगलेली आहे वगैरे याला काही यांनी प्रोसेस
हा आता याच्यात काय आहे, भिजवल्याने ज्या हार्ड बिया आहे आपण त्यात थोडंसं गाईडलाईन दिलेले आहे. त्यात 2 ते 5 असे थोड्या ठोकताळ नियम आहे की जास्त हार्ड बी असेल तर त्याला भिजवा, जेणेकरून ती प्रोसेस थोडी लवकर होईल. पण याचा अर्थ असा नाही की ती भिजवा तर होणार नाही, त्यातला भाग नाही आहे, पण तो वेळ घेईल. पण आपल्याला थोडं लवकर पाहिजे असेल तर मग ती बी भिजवा 4 तास 8 तास, किंवा त्याचा आकार 10% पर्यंत फुगतो, तर ते तसं करायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण शिफ्टिंगचे थोडंसं गाईडलाईन दिलेले आहे, योग्य ठिकाणी योग्य वेळी शिफ्ट केलं तर त्याची अशी छान रोपवाटिका तयार होतं वगैरे. आता निसर्गातनं शिकायचं तुम्ही जे म्हटलं की आपला प्रयत्न असतो नेहमी माणसाचा नेहमी प्रयत्न काय असतो की मी जर पुस्तकात शब्दात त्याला बांधलं तर मला एक थोडासा जिंकल्याचा आनंद मिळतो. पण निसर्ग आपल्या समजण्याच्या पलीकडे जे डोळ्यात दिसतो ते 10% आहे का 1% आहे ते सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे, एवढं निसर्ग घडत असतं. मग आता तुम्ही विचारासाठी जसं आहे की जसं समजून काय खाली जर माती नाही आहे, थोडं मुरमाड आहे, पण तिथं बिया रुजत आहे, म्हणजे ह्या झाडाखाली ह्या वातावरणात ह्या बिया रुजतात, मग तोच आपण इथे बेस तयार करायचा. मग जास्त पालापाचोळा टाकता थोडंसं वाळू टाकायची. पाणी टाकताना पाणी लोट्याने किंवा न असं डायरेक्ट न टाकता असं ओतता शिंपलायचं पाणी, काही पाऊस पडत असतो असा, आणि तिथं थोडासा ते जरा ओलावा मिळत राहतो. जेव्हा ते तापतं चांगलं आणि त्यात पाऊस पडतो की ते एकदम हे होतं. आणि हा अनुभव म्हणजे खूपच अविस्मरणीय आहे की जेव्हा आता हे बघितल्यानंतर किती आनंद होतो आपल्याला. आता हा तर याच्यात सांगायचं होतं की तुम्हाला आता इथे ना काय आपल्याकडे इथे योगेशने केलेलं आहे प्रयोग आणि त्यात काय सक्सेस आहे. आता हे बघा, हे गणेर सोनसावरचं झाड आहे. याचं जर्मिनेशन नॅचरली पण फार कमी आहे, निसर्गात पण फार कमी आहे, आणि तसं पण फार जर्मिनेशनचे आतापर्यंत फार काही प्रयोग झालेले नाही आहे की फार काही सक्सेस मिळत नव्हतं पहिले आतापर्यंत. पण आता योगेश जर हे करू शकतो तर सगळेजण करू शकता, माझं हे म्हणणं आहे. फक्त आपला प्रयत्न करणंच फक्त बाकी आहे. आणि फार सुंदर फुलं असतात याची. अगदी आपण दिवे घाटात कात्रजच्या घाटात हा, गेल्यानंतर तिथं म्हणजे ही काही पिवळी पॉकेटच फुलं जी फुललेली काही असतात. पॉकेटच शिल्लक राहिलेली आहे. मग जर मला सांगा, जर ही झाड जर याची तयार झाली, याला जास्त पाणी लागत नाही, जास्त याला सावलीची गरज नाही आहे, आणि हे होतं. मग असं की ज्या झाडाचं अस्तित्वावरच आपण आता प्रश्नचिन्ह उभा झालेलं आहे, ते झाड जर योगेश एक फाउंडेशनच्या नर्सरीमध्ये जर तयार होत असेल त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय म्हणूया आपण. आणि आता याच्या बघा, याच्याशी व्यतिरिक्त तुम्ही बघा, आता आपण फक्त आता हे तिवस्त झाड आहे, याच्या पण थोड्याशा बिया मिळण्यामध्ये थोडीशी अडचणी होत्या, पण एक पॉकेट मिळालं. त्याच्यानंतर पहिले अशा चर्चा व्हायच्या की याच्या बिया मिळत नाही, मिळतात तर त्या किडक्या मिळतात तर त्या जर्मिनेट होत नाही, असं त्याचं एक थोडंसं हे होतं. पण ते किडक्या काय मिळत होत्या, कारण की झाडच कमी होती त्या भागामध्ये, त्यामुळे तिथली जे काही कीटक वनस्पती कीटक हे प्राणी होते ते खाऊन घ्यायचे, कारण की प्रमाण कमी. पण मला एक प्रमाण असं मिळालं तिथे खूप सारी झाडं होती त्याच्यामुळे. आणि सांगतो, तुम्ही म्हटलं ना की नको उगो तरी बी उगते याची, म्हणजे दुर्मिळ झाड असताना सुद्धा आपल्या वृक्षारोपणामध्ये हे झाड नाही आहे जास्त प्रमाणामध्ये. वृक्षारोपणामध्ये नाही म्हणजे हा एक मुद्दा सांगतो मी, वृक्षारोपणामध्ये नाही म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपल्याकडे कडुनिंब, वड, पिंपळ, जांभूळ, आंबा हे वृक्षारोपणामध्ये बऱ्यापैकी असतं, लोकांना मिळतं सहज. पण काही असे बरेच झाड आहेत, जसं तुम्ही हे गणेर सांगितलं, इथे हा भुत्या म्हणून आहे, हा पण दुर्मिळ झाड आहे, खडकातलं आहे. याची पानं असतात ना असे हे असतात, आणि तो खोळ फार व्हाईट आणि चमकतं. त्याचं रोप जर आपल्याकडे तयार होत असेल तर याचं भविष्य आहे ना, आपण त्याचं भविष्य आहे. आणि हे सगळे याच्या बिया सुद्धा पक्षी खातात, याची फुलं जी माणसं सुद्धा भाजून खातात त्याची. हा, हे तिवसचे सुद्धा फुलं खूप सुंदर लागतात खायला, याची भाजी करतात. पक्ष्यांना, मधमाशांना, माकडं मी बघितलं याच्यावर, माकडांसाठी पण खाद्य आहे. एवढं उपयोगी झाड आपल्याकडे इतकं सहज तयार होतं. फक्त आपलं काय आहे, थोडंसं आपला एक पाऊल फक्त पडत नाही. तुम्ही एक पाऊल टाका, निसर्ग तुमच्याकडे 10 पाऊल टाकत, याचं हे उदाहरण आहे. आज प्रत्येक ठिकाणी इथे आपण आपले संबंध रिलेशन आहे, काही लोक आहे, त्यांच्या सगळीकडे रोपं आता सरसकट तयार होत आहे, आणि वाढ पण छान आहे त्याची, पाणी कमी लागतं वगैरे. तसं तर हे इथे झालेलं आहे. त्याच्यानंतर हे जसं सांगितलं तुम्ही, आता पक्ष्यात सुद्धा आपण विचार करतो आहे. आता हे रानता किंवा खुळखुळ्याचा प्रकार आहे, हे बटरफ्लायसाठी, फुलपाखरांसाठी खूप उपयोगी झाडं आहे. बऱ्याच ठिकाणी याचं आहे.
आता मी का सांगतो लक्षात घ्या की जर योगेश तयार करू शकतो किंवा एक साधारण कोणी तयार करू शकतं, याला पाणी कमी लागतं, याला हे लवकर मरत नाही, मग याचं प्रमाण कमी काय आहे? म्हणजे आपलं एवढं इंटरफेरन्स झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी की त्याचं अस्तित्व आपल्याच याच्यामुळे झालेलं आहे. त्यांच्या हाईटने बघा ना किती छान उगलेलं आहे ते. आणि ते एकदा जमीन लागलं ना, आता आपल्या कोबा फाउंडेशनतर्फे आपण इथे लावलेलं पण सध्या थोडंसं, फ्लावरिंग पण आलेलं आहे, त्याला पॉट पण लागलेले आहेत इथे याचं. आता इथे थोडंसं आपण लोकांच्या थोडासा माहिती होण्याकरता एज्युकेशन पर्पज आपण इथे छोटंसं एक मॉडेल तयार करतो बटरफ्लायसाठी, फुलपाखरांसाठी, की जे पण काही फार हे नाही आहे, थोडंसं आपण त्याची ॲक्टिव्हिटीज समजायचं आणि जेवढं सहज होतं, जेवढ्या साध्या गोष्टी करता येतात तेवढ्या त्या कराव्या. माझं म्हणणं आपलं तज्ज्ञ व्हायची की आपल्याला हे नाही आहे, आपल्याला कुठं वर्ल्ड रेकॉर्ड करायचं नाही आहे, आपल्याला काही हजारो फुलपाखरं आले पाहिजे असं काही नाही आहे. हा मुद्दा तुम्ही खूप महत्त्वाचा मांडला. तुम्ही दोघांनी पण मला वाटते बोला की आता एकीकडं ह्या क्षेत्रात काम करणारी पुढे येणारी लोक कमी आहेत, पण काही लोक जी आहेत त्यांच्यामध्ये पण एक प्रकारची चढावड दिसते की मी एवढ्या 1000 बिया गोळा केल्या किंवा एवढ्या झाडं लावली एवढी एवढी. आणि अनेकदा मी असं पाहिले की एखादं झाड आहे त्याची सगळी बिया तिथून काढून आणणं, ह्या निसर्गात ह्या सगळ्या गोष्टी कितपत योग्य आहेत? म्हणजे ह्याचं एक काहीतरी त्याच्या पाठीमागचं गणित असायला पाहिजे की नाही, की किती बिया तिथं सोडायच्या झाडाखाली जवळपास आणि किती गोळा करायच्या, ह्याबद्दल थोडं सांगा दोघं पण. बीज संकलनामध्ये माझ्यापेक्षा सुहासदादांचा अनुभव खूप चांगला आहे. कारण आता हा काटेसावर, गणेर, काळा पळस, हा खुळखुळा, नाना किंवा हा भुत्या, हा सोनचाफा, ह्या सर्व बिया मला सुहासदादांनीच दिलेल्या आहेत. त्यामुळे सुहासदादांनी याचं उत्तर देणं जास्त श्रेयस्कर राहील असं मला वाटतं. आता हा योगेशचा स्वभाव आहे, मला ते अजून फार आवडतं आणि फार चांगला विद्यार्थी आहे आणि निसर्गामध्ये विद्यार्थी होणं फार गरजेचं आहे. हा, आणि मला त्याचा तो मुद्दा खूप आवडतो आणि त्याच्या शब्दाला मला कधी म्हणजे असं वाटतं की नाही म्हणे, मला फार अवघड होतं मला. आणि मी पण विद्यार्थीच आहात आणि सगळे विद्यार्थी असायला हवेत. तर प्रमाणाबद्दल जर झालं ना की ही चढाओढ आहे, पण आपल्याला आनंद मिळण्याकरता जर तुम्ही हे काम केलं तर त्याचं त्याचे जे सौंदर्य आहे किंवा त्याचं महत्त्व आहे की त्याच्यातनं तुम्हाला मिळणारा चमत्कारिक आनंद म्हणा किंवा कृपा म्हणा, त्याची जे ब्लेसिंग्स आहे नेचरकडनं मिळणारं ते डेफिनेटली मिळतं. आणि हा माझा सहअनुभव आहे की हे सुद्धा नोकरी करतं तरी सुद्धा करू शकता, मी सुद्धा नोकरी करतो आहे. कमर्शियलायझेशन याच्यामध्ये आपलं काही नाही आहे. कमर्शियलायझेशन एका ठिकाणी झालं तर मला काही हरकत नाही आहे की चांगल्या गोष्टीच कमर्शियलायझेशन होत असेल तर हरकत नाही आहे. पण तुम्ही जो मुद्दा केला की ते खूपच झाडं तोडणे किंवा खूपच बिया गोळा करणे किंवा हे करायचं, औषधी उपयोगाकरता किंवा एखाद्या गोष्टीचा जर एखादं औषधी उपयोग कळलं तर मग लोकांची ती भावना खूप जास्त तयार होते. आणि हे झालेलं आहे बऱ्याच प्रकारच्या शाळांमध्ये, ही गोष्ट झालेली आहे की त्याचं महत्त्व कळलं की मग ते कमर्शियलायझेशन झालं की ते त्याचं गोष्ट होतं. पण आता वस्तुतः आपल्याकडे बीज संकलन करणारे लोक फार कमी आहे आणि जे निसर्गाने अशी व्यवस्था केलेली आहे, हा मुद्दा मला मांडायचा होता एकदा, की निसर्गाने व्यवस्था केलेली आहे. सगळ्या झाडांच्या बिया एक सोबत कधीही खाली पडत नाही. त्यांनी काय केलं आहे, पिकलेलं फळ पक्ष्यांसाठी, जास्त पिकलेलं फळसुद्धा त्यांच्या पुढच्या झाडावर पळत पण नाही, असे पण काही आहे. काही कच्ची फळं पहिलीच पळून जातात ते कीटकांसाठी. म्हणजे झाडाला आपण एक देव मानून त्यांनी बघितलं, त्याने त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांची त्यांनी व्यवस्था केलेली आहे. त्यांच्यात ते इन्स्टिंग असतं की माझा अनुवंश वाढावा, माझा वंश वाढावा, ते पण टिकून ठेवतात. पण याच्यासोबत खालच्या कीटकांची, वर झाडावरच्या पक्ष्यांची सुद्धा त्यांनी काळजी घेतलेली आहे. आणि मी जर तिथे गेलो तर मी एकदा जाईल किंवा दोनदा जाईल, पण झाड कधीही सगळ्या बिया त्याला सुद्धा माहिती आहे की जर मला माझ्या पुढची ओळख झाली तर ते टप्प्याटप्प्याने होतं. तर तुमच्याच्याने जर त्याला जर योग्य त्याला देता येत असेल वेळ आणि हे, तर त्याच्यासाठी पर्सेंटेज ठरवायचं. आता योग्य माझ्याकडनं जे बिया घेतो
तर तो मला विचारतो की हा मला एवढ्या पुरे आहे अगदी हा तो जेवढं मला म्हणत नाही की germinate मला करू शकतो. द्यावं. आणि आपण काय प्रयत्न करतो की सगळीकडे डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे जेणेकरून त्याचा सक्सेस रेशो जो आहे तो वाढतो. म्हणजे मी जर 100 बिया जर गोळा केल्या तर मग ते 10-10 किंवा 25-25 किंवा 40-30 असं ते डिस्ट्रीब्यूट व्हायचा प्रयत्न करतो. त्यामुळे बिया आपण घेतल्या त्याचं पुढे काय होतं ते पण महत्त्वाचं आहे. आणि याच्याकरताच की एका झाडावर किंवा एखाद्या एरियावर जास्त त्याच्या सीड कलेक्शनचं हे न येण्याकरता आपण काय करतो की वेगवेगळ्या एरियामधनं ते एका हिशोबाने चांगली प्रोसेस आहे की तुम्ही एकाच प्रकारच्या झाडाच्या बिया न करता त्याचा DNA जसा वाढायला हे व्हायला पाहिजे तसं आपण वेगळ्या भागातनं वेगवेगळ्या झाडाच्या बिया घ्यायच्या असतात. ती योग्य राहतं. म्हणजे आता ह्या झाडात दिवसचं आहे तर मग मी दिवसच्या 100 बिया पडल्या तर 100 घेण्यापेक्षा याच्यातल्या 20 घ्यायच्या, दुसऱ्या दिवस झाडाच्या 20 घ्यायच्या, दुसऱ्या एरियातल्या एका झाडाच्या घ्यायच्या. तशा प्रकारे तुम्हाला ते करता येईल. पण जिथे कमर्शियलायझेशन आहे तिथे आपण ही गोष्ट थांबवू शकत नाही. पण आपले जी मंडळी लोक आहे आपल्यासोबत काम करणारी त्यांना ह्या गोष्टीचं महत्त्व माहिती आहे आणि ते करतात. आणि आपण कसं आहे नोकरी व्यवसाय करतो त्यामुळे आपली पण क्षमता आहे बरोबर हे घ्यायची. मला आता एक असं अनुभव सांगा की म्हणजे तुम्ही आता हे रोपं वाढवता बिया जर्मिनेट करून अगदी हे रोपं बघताना आपण लहान बाळासारखंच ते फिलिंग आहे. बाळाचं संगोपन जसं करून मोठं करणं आहे तसं तुम्ही कुणाकडे एक दोघांकडे रोपं दिलीत आणि त्यांनी व्यवस्थित लावून मोठं केलंय आणि तिथं गेल्यानंतर ती झाड पाहिल्यानंतर ते काय फिलिंग आहेत तुमच्या त्याबद्दल थोडं. मी असं सांगेल की माझं अगदी 2021 मध्ये मी 10व्याच्या काही बिया मला योगायोगाने सापडल्या होत्या ऑफिसच्याच प्रिमायसेसमध्ये आणि मी एकाच कुंडीमध्ये ती 8-10 बिया विदाऊट एनी प्रोसेस फक्त टाकल्या आणि त्याच्यावरती माती टाकली आणि त्याला 1 महिनाभर रोज पाणी घालत होतो. आणि मी 7 दिवसांसाठी गावी गेलो तोपर्यंत मला माहीत नव्हती की ती आणि मी शेवटी नाच सोडून दिला होता की अरे झालं हे काही प्रयोग आपला फसणार आहे आता म्हणून. आणि मी जेव्हा 7व्या दिवशी गावावर परत आलो त्यामधली एक बी जी सेंटरची होती ती उगवून आली होती. माझ्याकडे एक मोबाईलमध्ये फोटो देखील असेल त्याचा. ते मी तयार केलेलं पहिलं झाड होतं. आणि योगायोगाने माझी एक ऑफिसमधली साऊथची मैत्रीण आहे तर तिला त्यांच्या एका कुठल्या तरी ओणम काहीतरी सणासाठी झाड लागतं भाव्याचं. मग ती म्हटली अरे मला भाव्याचं झाड हवं होतं. म्हटलं माझ्याकडे काही दिवसांपूर्वीच उगवलेलं आहे. तर मी तिला ते 21 मध्ये दिलेलं झाड अजून देखील त्याच्या सोसायटीमध्ये आहे. तर पहिलं तयार केलेलं झाड हे चांगल्या पद्धतीत दिमागदार आता उभं आहे. मी त्याचा पाहिजे तर फोटो घेऊन तुम्हाला नंतर पाठवतो. तर तो माझा पहिला एक किक होता की अरे हे काम जमू शकतं आणि लोकांचं पण याला अपील होईल म्हणून. आणि आपण गेल्या वर्षी किंवा आत्ताच्या 1-2 वर्षांपूर्वी ज्या लोकांना झाडं दिली आहेत की पुण्याच्या आजूबाजूच्या काही टेकड्यांमध्ये काही शाळांमध्ये लागली आहेत तर तिथे जाऊन काही लोक सांगतात की हे तुमच्याकडनं आणलेलं झाड आहे बघा आणि हे तिथे लागलेलं आहे म्हणून. तर देत असताना अगदी ते आपण छोटं 1.5, 2, 2.5-3 फुटाचं वगैरे असतं पण जेव्हा ते जमिनीत गेलेलं असतं त्याची उंची आपल्यापेक्षा जास्त झालेली असते. तर तो बघण्याचा जो क्षण असतो ना तो फार सुखावणारा असतो. मला थोडं जास्तच अनुभव येतो. माझं काम 3 महिने 4 महिने खूप घाम गावा लागतो पण नंतर मग मला पुढचे वर्षभर लोकांची फीडबॅक येत राहतात, पोस्ट येत राहतात. असं तर योगेशनी मला इथे बोलवलं आहे, दाखवलं आहे. ते आता हा आनंदाचा क्षण आहे. म्हणजे ही माझ्यासाठी तर म्हणजे मेजवानीच आहे की आपल्या बिया इथे उगलेल्या छान प्रकारे दिसत आहे. पण सांगतो तुम्हाला याच्यात काय आनंद हवं का तुम्हाला हा शाश्वत किंवा खरा आनंद काय सांगतो तुम्हाला मी जर आता हा मोबाईल घेतला होता मी सेकंड हँड मोबाईल वापरले बरं का याच्या पहिले आणि ते बटरफ्लायसाठी किंवा कीटकसाठी मी एक म्हटलं भारीतला घ्यावा वगैरे 30-35-40 हजाराच्या पहिले मी काय सेकंड हँड मोबाईल घेतले बरं का. पण ह्या मोबाईलचा आनंद किती होणार आहे माझ्याकडे वर्षभर जास्तीत जास्त 1 महिन्याच्या वरती तुम्हाला सगळं तुम्ही ते वापरलं एकदा की त्याचा 1 महिना खूप जळलो मी तुम्हाला. मी 8 दिवसामध्ये त्याचा आनंद निघून जातो. पण मला सांगा आता ह्या झाडाकडे मी किती वेळ बघू शकतो, त्याचा किती वेळ आनंद भेटू शकतो. मी ही सेम स्टोरी किती वेळ सुद्धा सांगितली तर आनंद कमी होणार नाही आहे. हा फरक आहे. त्याचे वेगवेगळे स्टेजेस फ्लावरिंग आहे, फ्रुटिंग आहे. आता मी याचे फोटो काढतो. मी आता एका ठिकाणी याच्यावर मी एक छोटासा किडा बघितला होता याच्यावरती. मी त्या किड्याकडे बघत होतो. छोटासा एक रंगीत किडा होता. पण हा आनंद आहे ना मल्टिप्लाय होत राहतो, तो कमी होतच नाही आहे. हे असं FD आहे की ते कधीच हे होत नाही. तर असे बरेच आहे. आता जितक्या ठिकाणी बिया रोपं दिलेले आहे त्याच्यावर पक्षी येऊन बसलेले फोटो काढतो किंवा त्याचं ते लोकांकडनं फीडबॅक मिळत राहतात. फक्त मुद्द्याचं सांगायचं म्हणजे हा खरा आनंद आहे
जो आपल्याला मटेरियलिस्टिक गोष्टीमधनं कधीही मिळू शकत नाही. तुम्ही कोणतीही जगातली वस्तू घ्या किंवा तुम्ही मिळवा, त्याचा आनंद तुम्हाला काही दिवसच राहील, पण याचा आनंद तुम्हाला आयुष्यभर देत राहील. तुम्ही यांनी ही जी गोष्ट सांगितली, यांनी ही किती वेळा सांगितली, किती लोकांना सांगितली, तर त्यातला जो आनंद जो आहे तो कमी होत नाही. योगेश, तुम्ही सांगा थोडं की हा फक्त रोपवाटिका सारखं एक आहे, म्हणजे जनरल इतर ठिकाणी आपण ज्या रोपवाटिका पाहतो जिथं बिया आणून रोपं बनवून त्या वितरित केल्या जातात, त्यापेक्षा हे स्पेसचं एक मला वेगळं व्हॅल्यू वाटतं. म्हणजे त्याच्या अनुषंगानं तुमच्या डोक्यात काय नियोजन आहे? हे आपण कसं कारखान्यासारखं याला न बघता एक लर्निंग सेंटर हिशोबात तयार करावं असं माझ्या डोक्यात आहे. एक तर मुळात जागेची फार छोट्या जागेमध्ये, साधारण 3 गुंठा जागेमध्येच आपण हा प्रयोग करतोय. तर हे एकरांमध्ये जरी केलं तरी त्याच्यामधून मिळणारा इफेक्ट जो आहे तो तेवढा जास्त राहणार नाही किंवा तो मल्टिप्लाय होणार नाही. तर आपण क्वांटिटी वाढवण्यापेक्षा याच्यामध्ये हातभार लावणाऱ्या लोकांना जर का जास्त वाढवू शकलो आणि मदतीचे हात किंवा राबणारे हात जर का जास्त उभा करू शकलो, कदाचित ते वर्किंग प्रोफेशनल्स असतील किंवा एखाद्या निसर्गामध्ये रुची असणाऱ्या पालकांची मुलं असतील, तर इथे पुढे चालून त्या पद्धतीचा एक प्रयोग करावा माझ्या असं डोक्यात आहे की छोटीशी जागा जिथे मुलं जर्मिनेशनसाठी जी प्रोसेस आहे ते तिथं बघतील. त्यानंतर बाबा ही वाफ्यावरती वाढलेली रोपं आपण पिशव्यांमध्ये ट्रान्सफर केली की अशा पद्धतीमध्ये वाढतात. पिशव्यांमधली रोपं साधारण 1.5-2 फुटामध्ये झाल्याच्या नंतर जवळच इथून 1-2 किलोमीटर अंतरावरती एक हिल स्टेशन आहे, तिथे ॲक्च्युअल प्लांटेशन अशा साखळीमध्ये जर का आपण या सेंटरला उभा करू शकलो, त्यांना पहिल्यांदा बी समजणं, हा, त्याच्यानंतर त्याची छोटी रोपं, कारण अनेकदा मोठं झाड झाल्यानंतर ते समजतं की हे झाड कशाचं आहे. बरोबर. आता हे एवढं छोटं आहे, आता हे भेड्याचं आहे हे ओळखणं हे खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. म्हणजे त्याच्या सगळ्या अवस्था समजणं ही खूप महत्वाची गोष्ट इथं लर्निंग सेंटरच्या माध्यमातून होईल असं वाटतं मला. तर साधारण 2-1 तास जरी का एखादा व्यक्ती आला आणि त्याने व्हिजिट केली तर आपण त्याला छोटे छोटे डेमोज दाखवू शकतो. जर का त्याला उत्कंठा असेल तर तो आणखीन जोडला जाऊन त्यामध्ये आपल्यासोबत काम करण्यासाठी इच्छुक असू शकतो. पण त्या पद्धतीचे ट्रिगर पॉईंट्स आपण जर का लोकांना द्यायला ही जागा वापरू शकलो तर मला जास्त आनंद होईल. कारण मी भले आत्ताच्या इथे एक 4-5 हजार रोपं तयार करतोय, मी उद्या 10 वर्षांनी 5 लाख जरी रोपं तयार केली, पण लोकांमध्ये त्याचा अवेअरनेस जर का मी स्प्रेड करू शकलो नाही तर ते तेवढं मोठं यश नाही आहे, जे की अवेअरनेसमधून आणखीन लोक उभी राहणं हे जास्त मोठं यश मी समजतो. तर जसं आम्ही ठरवलेलं आहे आणि काम सुरू केलं ऑलरेडी, तर ह्या आपण याचं एक रोल मॉडेल, एक चांगलं मॉडेल दाखवू शकतो की माणसाकडे साधनांची कमतरता कधी नसते, फक्त इच्छाशक्तीची कमतरता असते. तर आपण या मॉडेलमध्ये आपण दाखवू शकतो त्यांना की एवढ्या जागेमध्ये आपण बटरफ्लायसाठी सुद्धा काहीतरी करतो आहे, पक्ष्यांसाठी सुद्धा पाणवठे ठेवलेलं आहे, आपण खोपे पण इथे पक्ष्यासाठी लावतो आहे, आपण झुडूप पण लावतो आहे, आपण वेली पण करतो आहे, आपण लोकांना एज्युकेशन पण देतो आहे. आपण आता तुम्ही छोटे छोटे प्रयोग जसं आता सक्सेसफुल झालेलंच आहे, बटरफ्लायचं सुरू आहे की थोडंसं तुम्ही तुमच्या जागेत जे आहेत तुम्ही धान्य टाकलं एक मूठभर, मग तो सांगतो ती फक्त खाली हात न जाणं हा आपल्याकडे जो संस्कृतीमध्ये भाग आहे. कोणाच्या घरी गेलो तर आपण खाली हात जात नाही, काहीतरी खाऊ की एखादं खेळणं. म्हणून मी काय करायचं म्हटलं, म्हणून मी त्या इथल्याच रस्त्यावरच्या किराणा दुकानामधनं 10 रुपयाची बाजरी आणि 10 रुपयाची ज्वारी घेतली. म्हटलं खाली जाणं काही योग्य नाही आहे, म्हणून मी त्याला दिलं होतं. त्याचा रिझल्ट हा आहे. म्हणजे मला कन्सेप्ट माझ्या डोक्यात होता, पण इथे होऊ शकतं हे मला कल्पना होती. पण तू तुमच्या अंगणात जर हे लावलं तर 2 पक्ष दाणं जर खाल्ली तर काय हरकत नाही. अशा प्रकारचे आपण इथे मॉडेल करून दाखवलं. आता हा एक त्याचा एक सक्सेसफुल झालेला आहे, म्हणजे पुढे आपण तो वाढवूया. बटरफ्लायचं सुरू केलेलं आहे. मग लोकांना त्यातलं मग बटरफ्लायचं काय महत्त्व आहे, फक्त दिसण्यापुरतंच आहे का, तो आपल्या फूड चेनमध्ये आपल्या खाद्यान्नामध्ये काय रोल प्ले करतो, सगळं बोलत नाही, लोकांनी सुद्धा विचार करू द्यावा. ते सगळं लोक तिथं सांगता येईल ना. मग आपण याच्या बीसाठी जे उपयोगी झाडं असतात, हनी बीसाठी, मग ती झाडं आपण थोडी वेगळी करून तिथे ठेवून द्यायची. मग ही वेगळी का ठेवली, मग आपण बी सुद्धा केलं आहे याच्यामध्ये. मग पक्ष्याचा पाणवठा हा असाच का ठेवलेला आहे, मग पाणवठा ठेवण्याची गरज काय आहे. शहरी भागात तर गरज आहे, पाणी ठेवावं. मग खाद्यान्न जर पक्ष्यांना टाकायचं असेल तर मग आता आपण कोपा फाउंडेशनने आपला पक्ष्याचा संदर्भ आहे. मग तुम्ही हा मेसेज नक्कीच जायला पाहिजे आपल्या संस्थेमार्फत इथे लोक आल्यानंतर की तुम्ही आता जे सध्या चालू आहे
फरसाण चिवडा बिस्किट टाकणं जे कायद्याने सुद्धा योग्य नाही आहे ते तुम्ही करताय, पण तुमच्या भावना चांगल्या आहे, पण त्यांना त्याची डायरेक्शन नाही आहे. मग अशा गोष्टी वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत शिजवलेलं किंवा हे तळलेलं शेव वगैरे असं टाकणं हे गुन्हा आहे. माकडांना भाकऱ्या किंवा शिजवलेल्या काही गोष्टी भाजलेल्या देणं हे गुन्हा आहे, पण लोक सर्रास करतात. पण हे आपल्या माध्यमातून जर गेलं ना, महत्त्वाची किती मोठी गोष्ट होणार सांगा बरं तुम्ही मला. पण तो ट्रिगर पॉईंट जसा योग्य सांगितलं की ते कुठेतरी ट्रिगर व्हायला पाहिजे ह्या गोष्टी. तर एवढ्या सगळ्या फक्त आता यांनी जागेचं याला महत्त्व नाही आहे, तुमच्या कल्पना आणि तुमची इच्छाशक्ती याचा हा फक्त भाग आहे. तुम्ही याच्यात इतक्या गोष्टी सगळ्या कव्हर करू शकता. तुम्ही वन्य प्राणी सुद्धा केले, पक्षी पण केले, तुमचे मधमाशा सुद्धा केल्या, फुलपाखरं सुद्धा केले, आपल्या थ्रेटन स्पेसीज ज्या वाईल्ड स्पेसीज ते पण कव्हर केलेले आहे. तुमचं वैचारिक पोल्युशन जो सध्या विषय आहे तो सुद्धा कमी करतो आहे. लोक इथं गुंतून येऊन लहान मुलांचा मोबाईल स्क्रीन टाइम तुम्ही करू शकता. अशा बऱ्याच गोष्टी आहे. म्हणून म्हणतोय की जागा साधनं सृजनशीलतेत काही हात गुंतली तर इतर विध्वंसक कामापासून थोडं नाही. पण आता मी योगेशचं जेवढं म्हणजे कोपा फाउंडेशन किंवा योगेशचं मी हे बघितलं आहे की तो सगळं ओपनली सगळं ॲक्सेप्ट करतो. आणि अशा गुणांना पुढं कधी त्याला माणूस त्याचा कधी हे होणार नाही. हे निसर्गाचं हे असतं जो स्वच्छ मनाने. आणि एक माणूस सगळ्या गोष्टी करू शकत नाही, लक्षात घ्यायला पाहिजे की मीच पक्षी तज्ञ, मीच बटरफ्लायचा तज्ञ, मीच वाईल्ड लाईफचा फोटोग्राफर, मीच बीज कलेक्शन असं नाही उगत. हे चेनच तयार करावं लागेल ना. म्हणजे सगळ्या बिया गोळा पण करू शकत नाही, सगळ्या बिया रुजू पण शकत नाही, सगळ्या वाटप पण करू शकत नाही. तर असे जे आपण बनतो लाईक माइंडेड यांची एक कम्युनिटी डेव्हलप होऊ शकतं. आणि त्यासाठी जागा योग्य आहे, शहराच्या जवळ आहे. कारण की शहराच्या जवळ बसल्यामुळे लोकांना जास्त ते अपील होतं. त्यांना बसलेलं असतं ना, चिमटे बसलेलं असतात. आता ते पार्टिकल्स झालेले आहेत त्या मुलांमध्ये. तर म्हणजे इन शॉर्ट साधन आणि जागेचं आपण बऱ्याच वेळा आपण कारणं देतो, वेळेचं कारणं देतो. तर मला वाटतं कोपा फाउंडेशनची आपले योगेश चौधरी आणि त्यांचं हे जागा त्या सगळ्या गोष्टीसाठी एका वाक्यात उत्तर आहे. अगदी. तुम्ही पण म्हणजे ह्या जागेला कुणीही आपण भेट देऊ शकता. त्यासाठी योगेशचे वगैरे नंबर आपण देऊयाच नक्की. इथे पण आहे कोपा फाउंडेशन. मला वाटतं की जसं कवितेत म्हटलेलं आहे की देणाऱ्याने देतच राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचे हातच घ्यावे. म्हणजे ती देण्याची सवय जी आहे ती हात या स्वरूपात घ्यावी. तसं आता एक श्वास कडून आलेला वारसा पुढं योगेश देण्याच्या स्वरूपात म्हणजे एक टप्प्यापर्यंत घेऊन आता पुढं देण्याच्या भूमिकेत गेलेले आहेत. त्यामुळे ही खरंच म्हणजे अजून तासभर गप्पा जरी मारल्या तरी अजून विषय अपुरेच आहेत. नाही, मला या निमित्ताने सुहासदादा खास वेळ कडून आले. बसवंतदादांनी पण इथे येण्यासाठी फार सकाळपासून तयारी करून ते इथं पोहोचले. आणि श्रीकृष्णदादा तुमचेही विशेष आभार, तुम्ही इथे आलात. आणि मला याच्यामध्ये एक ओघामध्ये गोष्ट नमूद करायची राहिली. महाराष्ट्रभरातून काही लोक बिया पाठवतात, जसं की आमचे लातूरचे हलकंचे दादा आहेत, त्यांनी हा बेडा पाठवला होता. आणि विशेष करून आता आपण सगळ्या गोष्टींवरती बोललो, पण मी एका गोष्टीबद्दल बोलायचं राहिलो. मी एवढा सगळा वेळ इथं देतोय कारण माझ्या घरच्यांनी मला तेवढी मुभा दिली आहे म्हणून. अगदी. तर तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता जो मी शेवटी आता मांडणं पसंत करेल. मी शनिवार रविवार इथं जेव्हा असेल तेव्हा घरातल्या काही गोष्टी असतील ते माझे बाबा किंवा पत्नी आई ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात, म्हणून मी इथे एवढा वेळ देऊ शकतो. आणि आता याच्या पुढे ऑक्टोबर हीट जेव्हा चालू होईल किंवा नोव्हेंबर आणि पुढच्या अगदी मे पर्यंत रोज सकाळी माझे वडील मला झोपेतून उठवतात, अरे चल नर्सरीला जाऊन थोडं पाण्याचं आपल्याला बघायचं आहे, कारण तिथे आपल्याला एवढं आतापर्यंत केलेलं कष्ट आहे ते वाया जायला नको. तर माझ्या घरच्यांची साथ आहे म्हणून हे सगळं काम मी आतापर्यंत इथपर्यंत उभं करू शकलो. एकटा माणूस जास्त पळू शकत नाही, जसं सुहास दादा म्हटले तसंच घरच्यांची साथ असल्याशिवाय देखील माणूस बाहेर पडून त्या गोष्टी करू शकत नाही. हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. सर्वांचे धन्यवाद.